21व्या शतकातील स्त्री आहे ती स्वावलंबी झालेली आहे। नोकरीसाठी व्यवसायासाठी ती घरातून बाहेर पडत असते आणि घरातून बाहेर पडताना घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून बाहेर पडत असताना तिच्यावर असंख्य कामाचा लोड असतो, प्रेशर असतं असं म्हणायला हरकत नाही। पण बुडत्याला गाडीचा आधार अगदी तसंच या नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त महिला बाहेर पडतात। त्यांच्या देखील रोजच्या जीवनात थोडासा आधार जो आहे तो त्यांना कामवाल्या मावशीच्या माध्यमातून मिळत असतो। जसं की आपण परेश मोकाशी यांचा नाच ग घुमा नाच हा चित्रपट पाहिलाच असेल। कामवाली मावशी आणि मुक्ता बर्वे यांचं जे नातं दाखवलेलं आहे, नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वे यांचं या चित्रपटात एक सुंदर असं कामवाली मावशी आणि त्या मालकिनीचं नातं दाखवलेलं आहे। राग रुसवा अगदी तसंच रोजच्या जीवनात देखील या कामवाल्या मावशी आहेत आणि तुमच्या आमच्यासारख्या महिला आहेत, त्यांचा हा संघर्ष चाललेला असतो आणि नक्की त्यांच्या ही काम करताना त्यांना नक्की अडचणी काय येतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण की 16 जून हा घर कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिनाचं औचित्य साधून आज आपण नक्की यांच्या अडचणी काय आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी महादेवी शिंदे बोलते, कळव्यावरून आली आहे। मी शिकलेले आहे, पण काय करणार, परिस्थितीमुळे मी आता सध्या मुलांना शाळेत सोडायचं आणि आणायचं काम करते। एक 5 वर्ष झालं मी त्यांच्या इथे शाळेत सोडायचं आणायचं काम करते मुलांना। अगोदर ते आम्हाला शनिवार रविवार मुलांना सुट्टी असली, ते इंग्लिश स्कूलमध्ये असल्यामुळे त्यांना शनिवार रविवार सुट्टी असायची, पण ते लोक काय आम्हाला सुट्टी द्यायचे नाही। वरचे कामं हे करा ते करा ते करा असं करून आमची शनिवार रविवार पण ते लोक कवर करून घ्यायचे। जेव्हापासून हे आम्ही कामगार ह्याच्यामध्ये आलो आहे, घर कामगार संघटनेमध्ये आलो आणि त्या लोकांना ह्या गोष्टीची माहिती झाली की हे या लोकांची युनियन वगैरे आहे असं तसं, मग तेव्हा ते समजल्यापासून आता आम्हाला शनिवार रविवार सुट्ट्या द्यायला त्या लोकांनी सुरुवात केलेली आहे। आणि अगोदर कसं कामवाली आई, कामवाली बाई आई, स्कूल में छोडनेवाली आई असं बोलायचे, पण आता ते न बोलता आपले कामगार आलेत असं आता सध्या आम्हाला असा मान भेटायला लागला आहे। अगोदर हे असं नव्हतं की कामवाली आली, झाडूवाली आली, भांडेवाली आली असेच म्हणजे बोलायचे अगोदर, पण आता ते कमी झालेलं आहे। कारण कसं आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे यांच्यासाठी पण कायदा आहे, कानून आहे आणि याच्यानंतर आमची दखल सरकार पण घेतं आहे। याबद्दल आम्ही सरकारचे पण आभारी आहोत आणि आम्ही इतर आमचे हे जे आहेत मंडळ सर्व त्यांचे पण मी आभारी आहे। बस एवढे मी बोलू शकतो। माझं नाव रेखा जाधव, ठाण्यामध्ये मी नॅशनल राष्ट्रीय घरकामगार चळवळीची समन्वयक आहे। गेल्या 15 वर्षापासून मी घरकामगार महिलांबरोबर काम करते आणि जवळजवळ 1,500 सभासद आहेत आपले, पण ठाण्यामध्ये काही 1,500च घरकामगार नाही आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आहे। पण सगळ्यांनाच संस्था किंवा संघटनाबरोबर त्या जोडल्या गेलेल्या नाही, कामामुळे म्हणजे एकी नाही आहे त्यांचे, एकी नसल्यामुळे त्यांचे अनेक प्रॉब्लेम्स होतात। आता आम्ही जर लेबर ऑफिसमध्ये जातो, रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी ओपन हे करून ठेवलं की तुम्ही स्वतः या आणि रजिस्ट्रेशन करा, पण त्या रजिस्ट्रेशन करून गेल्या समजा, पण जर का एखादी स्कीम आली, एखादी योजना आली त्यांच्यासाठी, तर त्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोचतात, ते पोचणार नाही। आम्ही जर आमच्या महिलांचे ग्रुप असतील तर आम्ही मीटिंगमध्ये त्यांना सांगतो की तुम्हाला सन्मानधन योजना आली आहे, आता तुम्हाला भांडी भेटणार आहे, तुमचे जे कार्ड आहे त्याचं रिन्युअल करायचं आहे, हा तुमचा एकत्र येण्याचा फायदा आहे। जर एकटीने जाऊन रजिस्ट्रेशन केलं तर ते पेपर राहतो त्यांचा नुसता, कारण 1 वर्ष रिन्युअल नाही केलं तर त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं। म्हणून काही महिलांना असं गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये पण सांगितलं जात नाही की तुम्ही कुठल्या संस्थेला जोडा किंवा त्यांच्याशी तुम्ही सभासदत्व घ्या त्यांचं, पण हीच प्रक्रिया आता प्रत्येक महिला घरकामाच्या येणाऱ्या आहेत, त्या काही अंश शिकलेल्या आहेत, काही अडाणी आहेत, तर त्या अडाणी महिलांना डेट तारीख महिना कळत नाही, कधी रिन्यू करायचं किंवा कधी जायचं, कोणती स्कीम आली, पेपर कोणते लागणार आहेत, कुठपर्यंत ते कुठल्या तारखेपर्यंत जमा करायचे, हे सगळी जे काही टेक्निकल कामं आहेत, त्यांच्या मदतीची कामं आहेत, काय स्कीम आलेल्या जे काय आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो। आणि त्यामुळे आता आमच्या संस्थेतर्फे आम्ही ते वार्षिक त्यांचं रेट कार्ड पण काढतो की 1 BHKला किती रेट, 4 माणसाची भाजी पोळी असेल तर त्याला किती घेतो, किती घ्यायला पाहिजे, ठाणा शहरी भागामध्ये येतो तर त्या पद्धतीने आमचं काम ग्रामीणमध्ये पण चालू आहे, म्हणजे नगर वगैरे, कोल्हापूर,
नाशिक सांगलीमध्ये आमचं काम चालू आहे. तर त्यामुळे म्हणजे इथला रेट तिथे नाही चालू शकत. तो रेट कमी जास्त प्रमाणात होतो, पण साधारणतः रेट या एका कामाला एवढे घेतले पाहिजे पैसे. तर असं रेट कार्ड काढतो आणि त्या रेट कार्डप्रमाणे महिला बार्गेनिंग करतात मालकाबरोबर की आम्हाला एका कामाचे एवढे पैसे भेटायला पाहिजे म्हणून. तर अशा पद्धतीने आम्ही महिलांबरोबर काम करतो आणि त्यामुळे महिलांच्या कामाचा वाढतो, रेट वाढतो. आता ज्या महिलांनी सांगितलं त्या पद्धतीने महिलांना सांगितलं आम्ही की 4 सुट्ट्या तुम्हाला गरजेच्या आहेत. प्रत्येक कामगारांना 7 दिवसानंतर 1 दिवस विश्रांतीची गरज असते. हे सगळे सांगायचा प्रयत्न करतो आणि आता तुम्ही महिलांचं तोंडातून ऐकलं की त्यांना कामगारांचा दर्जा नाही भेटलेला. म्हणजे जे एका कामगाराला पेन्शन, बोनस, किमान वेतन, 4 सुट्ट्या, गावी जायला भरपगारी सुट्टी, हे जे काय आहे त्या लाभापासून त्या वंचित आहेत. आता सध्या मोगम कारभार चालू आहे. म्हणजे 2 सुट्ट्या देतात गावाला कुणाच्या मनावर, म्हणजे कोण चांगल्या स्वभावाच्या असतील मालकीन तर त्या पगार भरून देतात गावाला गेल्यावर. पण काही असतात त्या कट करतात. आता तुम्ही बघायला गेलात तर म्हणजे 1000 रुपये काम असं एका भेटतात. लादी पुसायला गेलं तर 1000 रुपये भेटतात. 1000 रुपयामधून तुम्ही कट करायला गेलात तर 500 रुपये कट होणार त्यांची. आणि ह्या 500 रुपये तुम्ही 2 मिनिटात कुठेही खर्च करताय. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पण बघितल्या जातात. काही चांगल्या पण आहे, दोन्ही बाजूनी मालक वर्ग आहे की काही 5-5 लाख पण एखाद्याच्या मुलाच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी, घर बांधण्यासाठी अशी मदत पण करणारे आहेत. दोन्ही टाईपचे मालक पण आहेत. तर जर का महिलांनी संघटित झाल्या तर त्यांचे अधिकार घेण्यासाठी आपल्याला सोपं पडेल. म्हणजे एक कामगारांचे अधिकार आता जे म्हणून म्हटल्याप्रमाणे तर त्यांचे अधिकार त्यांना सोप्या पद्धतीने मिळतील आणि एकटीने राहण्यापेक्षा सगळ्यांना माहिती आहे आता भांडी जशी भेटायला चालू झाली तशा महिलांच्या रांगा लागल्यात लेबर ऑफिसमध्ये की भांडी कधी भेटणार आहे. अधिकाराच्या संदर्भात जागृती नाही, पण भांडी पाहिजे. आता आम्ही म्हणजे महिलांना भांडी भेटायलाच पाहिजे असं आग्रह धरला नाही. जे एलिजिबल झाले, ज्यांच्या लिस्टमध्ये नाव आले त्यांना भेटू दे, पण भांडी घ्याच तुम्ही असं म्हटलं नाही. कारण भांडी देण्याची गोष्ट नाही आहे. भांडी घासणाऱ्या महिलांना भांडीच देणं हे थोडंसं विरोधी आभास वाटतं. तर त्यासाठी तुम्ही म्हणजे घरकामगार महिलांना जी तुम्ही सन्मान धन योजना आहे ती कंटिन्यू करा. सन्मान धन योजनेचं असं स्वरूप आहे की 55 ते 60 वर्षाच्या महिलेला एकटाच भेटणार वन टाईम 10,000 रुपये, त्याच्यानंतर त्यांना भेटणार नाही. तर अशा काही योजना आहेत त्या कायमस्वरूपी करा तुम्ही. हे वन टाईम देण्यापेक्षा वर्षाला 10,000 रुपये दिले तर काय हरकत नाही ना. असे ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत ते एकत्रितपणे केल्या तर त्या मागण्यांना थोडंसं आकार येऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त घरकामगार बायकांनी संस्था संघटनेंना जोडणं गरजेचं आहे. नमस्कार, मी सुनंदा प्रभाकर गुंजाळ बोलते. आज माझं वय 63 झालेलं आहे. मी 19 वर्षापासून घरकाम करते. माझ्या मालकीने मला पहिल्यापासून अजूनपर्यंत चांगल्या भेटल्या, पण आता माझं वय थकत चाललं आहे आणि मी थकत चालले आणि मला आता आजार पण निर्माण झाला. तर मी जास्त दिवस काम करू शकणार नाही. तर सरकारने ज्येष्ठ नागरिक ज्या महिला आहेत किंवा परिवक्ता आहेत त्या महिलांसाठी सरकारने काहीतरी योग्य मार्गदर्शन करावं, योग्य काहीतरी मदत करावी. कारण मला पुढचं भविष्य माझं खराबच निघणार. कारण मी जोपर्यंत काम करणार तोपर्यंतच मी स्वतःचं खाऊ शकते, नाही तर मला कोणाचाही आधार नाही. म्हणून माझ्यासारख्या अशा खूप महिला आहेत. तर सरकारने ह्याकडे लक्ष द्यावे की परिवक्ता ज्या गरजू विधवा महिला आहेत त्या महिलांसाठी सरकारने काहीतरी मदत करावी. कारण मला आता माझी गुडघ्याने पण यायला आणि माझ्या डोळ्याचा पण ऑपरेशन, त्यामुळे मला खूप टेन्शन झालेलं की माझं पुढचं भविष्य कसं होईल. मी 19 पण अजून काढलं, पण आता मी हिंमत हारत चालली. म्हणून सरकारकडे लक्ष द्यावं. पण माझ्या मालकीने आहे, पण तोपर्यंत त्या काय बिचारा काम करतात तोपर्यंत एकदा मी घरी बसलो कोण विचारणार आहे. तर त्या गोष्टी सरकारने लक्ष द्यावं एवढंच विनंती, बाकी काय नाही. धन्यवाद. आपण कामाला येत असतो बरं, सकाळी घाईघाई असते आणि खूप काम असतं आपल्याला आणि आपल्याला वेळेवर कामाला पण जायचं असतं. तिथे म्हणजे उशीर झाला तिथलं पण काम महत्त्वाचं आहे आणि आपल्या घरचं पण काम महत्त्वाचं आहे. आता आपल्या घरातले सगळेजण कामाला जात असल्या कारणाने सगळा पसारा वगैरे तसाच राहतो. आपण घाईघाई तसंच ठेवतो आणि जातो. का ती म्हणजे ज्या आपल्याकडे कामाला येणार आहेत ताई त्यांच्यावर अवलंबून आपलं सगळं असतं.
तर त्या नाही आल्या एक दिवस, तर आपण कामाला जाताना विचार करतो, अरे बापरे संध्याकाळी आल्यावर आपल्याला हेच करायचं, आणि तेच विचार आपल्या डोक्यात असतात सगळं. त्यामुळे कामावर पण आपला परिणाम होतो. कामावर परिणाम होतो की संध्याकाळी परत आपल्याला हे जाऊन करायचं असतं, आणि घरी आल्यावर परत मुलांची कटकट, नवऱ्याची कटकट होतेच, कारण का ते पण थकून आलेले असतं ना, आपण थकून आहे. आणि सगळेच घरातले समजून घेत नाही बाईला. म्हणजे सगळ्यांच्या घरात ही परिस्थिती नसते की बाईला समजून घ्यायची. तर मग त्या आणि आपल्याला पण काळजी असते की माझ्या मुलाला हे पाहिजे, मुलीला हे करायचं आहे, ते करायचं आहे. मुलं तर दमलेलीच असतात, त्याच्या आपण पण दमलेलं, पण आपण दाखवत नाही की मी दमले म्हणून. मग त्यामुळे काय होतं, आपल्या कामाचं खूप आपल्यावर प्रेशर पडतं, आणि त्या बाई आल्या न कारणाने, आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण थकून जातो. आणि थकून झाल्यावर काय होतं, जास्तीचं काम पडतं, परत कामाला जायचं असतं. आणि मग एवढी मावशींची त्या गरज असते ताईंची की त्यांनी नियमित आठवड्यातून एकदा सुट्टी घ्यायला पाहिजे, हे तर कळतं. पण आमच्या वेळेस आम्ही जेव्हा कामाला जातो तेव्हा त्यांनी कामाला घरी येऊन काम करायला पाहिजे, आणि आठवड्यातून आम्हाला सुट्टी असते, त्या दिवशी सुट्टी घेऊ नये. मध्येच अशी सुट्टी घेतली आम्हाला सांगायचं आधी की मी उद्या येणार नाही, किंवा आजारी असली तर फोन करून सांगितलं तर आम्ही सगळं करू शकतो. आम्हाला पण मन आहे, आम्हाला पण कळतं की बाईच्या व्यथा काय असतात ते. पण काय काय असतात महिला की मुद्दाम जाणून बुजून करतात, ते करू नये. कारण का तुम्हाला आम्ही आमच्या घरातल्यासारखं समजतो, म्हणजे आमच्या घरातलीच एक व्यक्ती आहे, ह्यासाठी आम्ही तुमच्यावर सगळा विश्वास टाकून आम्ही सगळं तुमच्या हातात देऊन आम्ही कामाला निघून जातो की का बाबा आपली कोणतरी आहे, ती करणारे, हक्कानी करणारे आणि सगळं करणारे. पण असं सतत जर राहिलं तर हे चुकीचं आहे, बरोबर आहे ना, चुकीचं आहे हे. तर तसं करू नये. म्हणजे कामाला या, नाही आलात तर आधी सांगा की बाबा मी येणार नाही आहे, तर तुमचं बघा कसं, तर म्हणजे किंवा दुसऱ्या बाईला सांगून तुम्ही बाबा ॲडजस्ट करून ठेवा की आज बाबा तुमची कोण मैत्री असेल की तू बाबा आज काम करून जा, उद्या तू जर आजारी पडले की तुझ्या इथे मी कामाला येईन. असं पण केलं तर सगळं व्यवस्थित होईल. घरातले पण प्रॉब्लेम होते, घरातली पण माणसं म्हणजे प्रसन्न आणि व्यवस्थित राहील, आणि आपण पण बिंदास राहू शकतो, आणि घरात वादविवाद होणार नाही. म्हणजे एखादी बाई जर घरात नसेल तर सगळं घराचं हे होऊन जातो, प्रॉब्लेम होतात. तर त्यामुळे असं न करता असं एकमेकीला जोडून किंवा सहकार्याने काम केलं तर सगळं व्यवस्थित होईल. बाबा आज ह्या घरात ही बाई बाबा कामाला येणारी आजारी पडली तर त्या जागी मी करेन, किंवा मी आजारी पडली तर ती करेन असं, किंवा तुम्ही सांगा की बाबा असं आहे तर आम्ही काहीतरी ॲडजस्ट करू आणि कामाला जाऊ. कारण का कामाला पण तेवढंच महत्त्व आहे. जर आम्ही काम नाही केलं तर कसं काय होणार, आम्ही काम नाही केलं तर हे होणारच नाही. आजकाल एका बाईच्या पगारात काही होत नाही, की ती 4 जरी डोकी कामाला गेली तरीसुद्धा पगार पैसा पुरत नाही, एवढी महागाई झाली आहे. त्यामुळे काम करणं हे गरजेचं आहे, त्यांना पण गरजेचं आहे, तितक्यात आम्हाला पण गरजेचं आहे. तर हे कशाला काय महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायचं आणि आपण तसं करायचं. नमस्ते, मी सविता मांजरेकर. मी मुंबईमध्ये आली ना तेव्हा 12 वर्षाची होती. मी एका डॉक्टरांच्या घरी काम करत होती. तर ते चांगलेच होते, पण कधी कधी त्यांची बायको मला वेडं वाकडं काही बोलायची. कधी फिरायला घेऊन गेली की हे डोळे कुठले काय तुझे, कुठे बघते एसीकडेच आहे. सध्या मी मुंबई ही नवीन होती माझ्यासाठी, आणि ते बघायला मला खूप आवडायचं. तर अशी बोलायची, आणि त्यांच्याकडे मी राहायची, खायला पियला वगैरे द्यायचे, पण कधी कधी खूप अपमान वगैरे पण करायचे. नंतर एक दिवशी मी 1995मध्ये मी भाईंदरला माझा मामा घेऊन आला, आणि मी परत त्यांच्याकडे कधी गेलीच नाही. त्या लोकांनी एकदा पगार दिलेला नाही, कपडे पण दिले नाही. मी माझ्या मावशीबरोबर मी इथे काम करत होती कंपनीमध्ये. तेव्हा मला किती 1000 रुपये पगार भेटत होता. आणि माझी गावाला माझी आई होती. आमचे लहानपणीच आमचे वडील वाढल्यामुळे आमची परिस्थिती होती. शिक्षण माझं जास्त झालेलं नाही आहे. 7वीपर्यंतच मी शिक्षण केलं, आणि 2 भावंडांना शिकवण्यासाठी मी मुंबईमध्ये कामाला आले. कंपनीमध्ये काम करता नंतर मी त्याच्यात पैसे नाही आणि मला घरकाम करायला लागले. त्यावेळी मला एका कामाचे 80 रुपये भेटत होते.
पण ते राणे म्हणून होते, खूप चांगले होते. मी त्यांच्या घरी काम करायची ना, तर ते माझ्यासाठी पहिलं जेवण मला काढून ठेवायचे. पगार पण त्यावेळी 80 रुपये द्यायचे, पण त्यांच्या मुलाचा वाढदिवस होते किंवा काही असू दे, मला ते कपडे वगैरे द्यायचे. नंतर मग हळूहळू मी दुसऱ्या कंपनीमध्ये कामाला लागली. कंपनीमध्ये काम करता करता आता नंतर कंपनीमध्ये पगार कमी असल्याकारणाने माझा परिवार हे असल्याकारणाने मला हे सोडून द्यावं लागलं आणि मी घरकामगारामध्ये असते. घरकाम करून आता 15 वर्ष झाली मी काम करते. घरकाम काही लोक चांगली आहेत, काही वाईट आहेत. काम करून घेतात, गोड बोलतात, काम करून भरपूर घेतात. पण त्यांच्यामध्ये पण मी हसून मिसून राहून मग त्यांच्याकडनं मी बोनस वगैरे स्वतः बोलून आता मी नवीन नवीन कामं पकडली. डॉक्टरच आहेत सर्व, पण त्यांच्याकडे काम करतात त्यांना ते 500 रुपये देतात आणि मी काम करते ना, तर मला एका कामाचे 1000 रुपये देतात. मी त्यांना बोलते माझी परिस्थिती अशी आहे, तुमच्या 500 रुपयामध्ये माझं घर नाही चालणार. आणि मी त्यांना काम पण व्यवस्थित करून देते, त्यामुळे त्यांना आवडतं. त्यांच्याशी चांगली बोलते तर त्यांना ते आवडतं. आणि आता ते माझ्याशी एवढे चांगले राहतात ना की 20 वर्ष त्यांच्याकडे बायका काम करतात, त्यांना ते बोनस देखील देत नाही. पण मी एकदा बोलली त्यांना ना, मी स्वामींचं हे करते ना, त्यामुळे मी देवाला बोलते, मी बोलते आणि जशी मला हे लोक देतील काय, देवा तूच माझ्या पाठीशी राहा. आणि मी त्यांच्याशी बोलते ना, तर ते लोक मला या म्हणजे 2-3 वर्ष झाली मी गावी जाते 15 दिवस ना, माझा कोणीच पगार कापत नाही, मला सगळे भरून देतात. आता मी आली ना, तर आपण पण सगळ्यांनी मला स्वतःहून सगळ्यांनी पगार वाढून दिला. काही मराठी लोक पण आहेत, काही एक काकी आहे ते खूप त्रास देतात मला, म्हणजे सगळं हे घेऊन ये ते घेऊन ये, म्हणजे खूप नाचवतात, म्हणजे खूप पाय रडकुळायला येतं. पण कधी कधी म्हणतो नाही पण केलं तरी ते त्यांना नाही म्हटलं की ते म्हणतात आता तू नाही मला बघणार तर कोण बघणार, तूच माझी पोरगी आहेस आणि तुलाच बोलणार मी, असे पण बोलतात आणि रडतात. सोडून देते म्हणून सांगितलं तर रडायला लागतात, असं पण करतात. मग त्यांना आणि सगळ्या चाव्या वगैरे सगळ्या माझ्याकडे देतात, म्हणजे पूर्ण घर वगैरे सगळं देऊन जातात. म्हणजे ऑफिसला जातात आणि चावी वगैरे माझ्याकडे नसतं, मी स्वतः जाऊन काम करते. आणि एकीकडे मी जेवण बनवते, तर त्यांच्याकडे मला असं काही हे नाही आहे त्यांच्याकडे. म्हणजे आता आज पण मी यायचं होतं ना, तर त्याने माझ्यासाठी बरं नसताना देखील उठून ढोकळा बनवला आणि डब्यात भरून घेऊन जा, गाडीत बसून खा असं म्हणून. म्हणजे काम पण करून घेतात माझ्याकडनं भरपूर, पण प्रेम पण तेवढंच देतात. आणि असं नाही आहे की तू तिकडे बस जेवायला, इकडे बस. मला ढोपऱ्यांचा त्रास आहे, तर मला भांडी घालायला होत नाही. मग त्यांच्यासमोर मी बसते ना, तर मी पाय पसरून जेवायला बसते. काही नाश्ता वगैरे त्यांचे मिस्टर, त्यांची मुलगी ते असतात, त्यांच्यासमोरच बसते. पण मला काही नाही करत. आणि कोणाकडे नाही गेलं ना की मला दुपारचं जेवण किंवा काही एक चपाती तरी देतात सण. आणि सगळे म्हणजे सगळे प्रेम करतात. मी कधी कधी विचार करते मी एवढी दिसायला चांगली नाही काय, तरी माझ्यावरती एवढे हे करतात. म्हणजे देवा तुझीच ही आहे. आणि बोनस पण मला ना, काही काही लोक जर दिवाळी जर नंतर असेल ना, तर मला पगाराबरोबरच मला बोनस देऊन टाकतात. आणि असं नाही आहे की पगार पण मला कधी 30 तारखेलाच देतात, असं कोण हे नाही करत. आणि मी कधी बोलली ना दिवाळीचा बोनस लवकर माझा पगार तुम्ही आता मला बोनस दिलात आणि आज संपला तर मी काय करू, माग आमच्याकडे आम्ही देणार तुला. लॉकडाऊनमध्ये पण गेलं सगळे, काही काही लोकांनी येऊ नको म्हणून सांगितलेलं, पण 3 कामं होती माझी. त्या लोकांनी अक्षरशः बिल्डिंगवाल्यांशी सांगितलं की ही येणार आमच्याकडे, जर ही येणार नाही ना तर तुम्ही लोकांनी येऊन माझं घरचं काम करायचं असं. आणि लॉकडाऊनमध्ये ते मला तिन्ही घरामध्ये मी कामाला जात होती ना, तर कुणी असं हे केलं नाही, सविता इथे हात नको लावूस, तिथे हे करू नकोस सगळं. आता पण मला गरम गरम काय बनवलं ना, काकीतल्या आता सांगितलं त्या काकी माझ्याशी एवढ्या हे करतील, पण त्या गरम गरम बनवलं की घे बाय खा हे कर असं सांगतात. 20 वर्ष काम करतात त्या लोकांना. मी कधी कधी विचारलं ते 20 वर्ष यांच्याकडे काम करतायत, त्यांना ते अजूनही बोनस देत नाही आहे. तुम्ही बोलली तर मला त्याने लगेच दिला. आणि माझ्या सुट्ट्या कशा जास्त नसतात, महिन्याच्या 3 सुट्ट्या मी त्यांना सांगितल्या, पण मी घेत नाही. अशा माझ्या सुट्ट्या मी राखून ठेवते. आज पण यायचं होतं ना, तर मी एक डॉक्टर आंटीना बोलली की मी ठाण्याला चालले, आमची अशी मीटिंग आहे, तर मला यायला उशीर होईल, तुम्ही यायचं तर ते बाई येऊच नको, तू एवढ्या लांब जाणार आहेस, तू येणार नाही आहेस आणि दमणार आहेस मला माहीत आहे, तेव्हा तू येऊ नकोस, आराम कर घरी आल्यावरती. आणि सुट्ट्या आजार पण असेल ना, तर मला त्या सांगतात
की कधी आजार वगैरे असतेच ना, 5 सुट्ट्या झाल्या, 4 सुट्ट्या झाल्या, सुट्ट्या मोजायच्या नाही, तू यायचं असं. म्हणजे सगळं मला प्रेम करतात. मला कधी कधी मी स्वतःला असं वाटतं मी खूप लकी आहे की मला एवढे सगळे हे करतात. पण माझी बहीण तिथे काम करते ना, तिला असं म्हणजे कोण भरून देत नाहीत. सुट्ट्या गेली की सगळ्यांची तोंड वाकडी असतात आणि तिला आधीच पगार वगैरे ना देऊन तिला सांगतात 15 दिवसानंतरच ही कामं आणि खूप बडबड वगैरे तिला करतात. माझी बहीण काम करते, 4 घरचीच करते, पण खूप त्रास देतात आणि म्हणजे अशी ही वगैरे करतात. मी कधी कधी तिला बोलते की मी येऊ का तुझ्यावरती तिथे बोलायला वगैरे, तर नको बोलते, अशी बोलते. माझी बहीण म्हणजे माझी आई आहे, माझी एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे. भाऊ आपल्याला बघणार नाही हे गॅरंटी आहे. पण आज मी 45 वर्षाची झालेली आहे. पुढे माझे हातपाय चालतील काय नाही चालतील हे आम्हाला माहीत नाही. अजून आम्ही काही सेविंग वगैरे करून ठेवलेली नाही आहे स्वतःची. आज जी कमवतो तेच आम्ही खातो. त्यामुळे आता हे म्हणतायत की याच्यामध्ये, म्हणून आम्ही या संघटनेमध्ये आम्ही सामील झालो. 2008पासून मी या संघटनेमध्ये आहे. मीटिंगला वगैरे आम्ही येतो त्यावेळीच येत. आणि मी सगळ्यांनाच सांगेल की तुम्ही ना तुमच्या काम करतात ना त्याच्याशी तुम्ही प्रेमाने वागाल ना, तर तुम्हाला ते प्रेमाने घेतील. आणि मी हे सांगते ना ते तुम्ही करून बघा. जर इथे तुमच्यावर चिडले ना तरी तुम्ही त्यांना हे करा. अजून एक अंकल आहेत ना, एवढे म्हणजे त्यांच्या घरामध्ये एवढी भांडणं व्हायची की मी त्यांच्याकडे काम करायला जायची ना, मला भीती वाटायची. आज तेच अंकल मला बेटा म्हणतात आणि बेटा त्यांना जरा पण उशीर चालायचा नाही. आज मी त्यांच्याकडे अर्धा तास लेट जाते, काही बोलत नाहीत, काही म्हणजे काही बोलत नाही. इतकं चांगलं आहे. म्हणजे मी ज्यांच्याकडे काम करते ते सर्व चांगले आहेत आणि आपल्या वर्तनाने आपण चांगलं राहिलो ना तर समोरची व्यक्ती वाईट जरी असली ना तरी ती चांगली होते. हे आपण दाखवून द्यायचं असतं, आपण हे करायचं असतं. राष्ट्रीय घरकामगार चळवळीचा समन्वयक आहे राज्याचा. आजचा 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिवस जो येणारा दिवस आहे तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचं कारण प्रमुख असं आहे की ह्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने 29 जानेवारी 2025 रोजी जो आदेश दिला आहे घरकामगार महिलांना कायदेशीर संरक्षण देण्याचा, त्या पार्श्वभूमीवरती हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्हा पत्रकार भाऊ बहिणींचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो. आता ह्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती 2 प्रमुख गोष्टी करणं भाग पडणार आहे. कारण का तर 2010 साली जागतिक आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अधिवेशनामध्ये जिनेवाला जे ILOचं कन्व्हेन्शन झालं त्या कन्व्हेन्शनमध्ये भारत सरकार घरकामगारांच्या ठराव झालेले आहे आणि घरकामगार हे घरकामी काम आहे आणि घरकामगार कामगार आहे अशा प्रकारचा ठराव करून त्यांच्यासाठी कायदेशीर संरक्षण तयार करावं, कायदा तयार करावा अशा प्रकारचा ठराव मांडला गेला. त्याला 189 कन्व्हेन्शन म्हणतात. आता ह्या 189च्या ठरावावरती भारत सरकारने अनुमती दर्शवली त्या कराराला आणि त्याचा अर्थ दुसरा असा होतो की त्यामुळे 2010 पासून ते 2025पर्यंत केंद्रीय सरकारने कोणत्या परिस्थितीमध्ये तो कायदा करणं गरजेचं होतं त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मग ती वस्तुस्थिती एका फौजदारी खटल्यामुळे घरकामगार महिलाची जी आदिवासी स्थलांतरित घरकामगार महिला होती तिच्या एका फौजदारी खटल्यामुळे तिच्यावर जो उत्पीडन अन्याय झाला एजन्सीद्वारे कामावर ठेवणाऱ्या त्याच्यातनं ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचते. सुप्रीम कोर्टाचे तेव्हा असं लक्षात आलं की मध्ये संपूर्ण कालावधी म्हणजे जवळजवळ 1959 ते जवळजवळ 2023 म्हणजे आपल्याकडे शेवटचं धोरण बनलं जे राष्ट्रीय धोरण घरकामांबद्दल ते 2023ला बनलं. त्याच्या अगोदर 1959 सालापासून ते 2023 सालापर्यंत सतत बिलं मांडली जात होती. काही खाजगी बिलं मांडली जायची, काही सरकारकडनं बिलं मांडली गेली, पण तरी पण ती पटलावरती येऊ शकले नाही, टेबल झाले नाहीत आणि त्यामुळे घरकामगार महिलांचा हा जो कायदेशीर हक्कांचा प्रश्न आहे, उदाहरणार्थ कायदेशीर हक्क म्हणजे काय, किमान वेतनाचा प्रश्न आहे, तिच्या रजेचा प्रश्न आहे, आठवडी रजेचा म्हणजे रोजगाराच्या सेवा शर्ती म्हणतात, त्याच्यानंतर तिच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न आहे आणि तिच्या आरोग्य विम्याचा प्रश्न आहे. हे बेसिक जे मुद्दे आहेत. त्यामुळे आम्ही जे सांगत होतो त्या अनुषंगानेच एक आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. तो आदेश खूप महत्त्वाचा आहे. तो आदेश असं म्हणतो की येत्या 6 महिन्यात म्हणजे 29 जानेवारी जो आदेश दिला तो 26 जुलैला संपतोय. 6 महिन्यामध्ये एक केंद्रीय समिती स्थापन करायची. ती केंद्रीय समिती श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली स्थापन करायची. त्याच्यामध्ये महिला आणि बालविकास मंत्रालय घ्यायचं आहे, विधी मंत्रालय घ्यायचं आहे, सामान्य न्याय विभाग मंत्रालय घ्यायचं आहे आणि येत्या जुलै अधिवेशनामध्ये पार्लमेंट सेशनमध्ये ते टेबल करायचं आहे अहवाल. आता कालावधी खूप कमी गेला आहे
आणि त्यामुळे आता आम्ही 17 राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 8 जिल्ह्यांमध्ये ह्याची व्यापक मोहीम, त्या मोहिमेमध्ये 2 अंग आहेत. एक म्हणजे आम्ही मान्य आमदारांना काय रेकमेंड करतो आहे आणि मग खासदारांना काय रेकमेंड करतो. त्याच्यापैकी पहिलं रेकमेंड आपल्या राज्यातून खासदारांमार्फत जे गेलं श्रम आणि रोजगार मंत्रालयाला, ते माननीय सुरेश म्हात्रे साहेब, बाळ्यामामा ज्याला म्हणतात, ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे. आणि अशी प्रक्रिया आता 8 जिल्ह्यांमध्ये आपण चालवतो आहे. त्यांच्याकडे मागणी काय आमची की तुम्ही ती समिती स्थापन करायची केंद्राची, त्यासाठी तुम्ही शिफारसपत्र रोजगार आणि श्रम मंत्रालयाला पाठवा. आणि राज्यामध्ये मागणी काय आहे की सुप्रीम कोर्ट जे म्हणतं कायदेशीर संरक्षणाबद्दल, कामगार कायदेशीर संरक्षणाबद्दल, तर आपल्याकडे वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे कायदा खरं 2008 साली झाला, तर त्याचं स्वागतच आहे. भारतामध्ये कुठेच घरकामगारासाठी कायदा नाही. कायद्याच्या व्याख्येमध्ये घरकामगार म्हणून मान्यता देणारं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे. पण त्या राज्याने पण कायदा करताना कामगार हक्क दिले नाहीत. त्याने काय केलं, सोयी दिल्या, म्हणजे तो कल्याणकारी कायदा केला. म्हणजे बाबा तुला काय तरी 10,000 दे, तुला काय लागलं कोविडमध्ये 1500 रुपये दे, तुला भांडी वाढ, अशा प्रकारचे उद्योग चालू केले. खरं काय आहे त्या कायद्यामध्ये, खरं खूप महत्त्वाचं आहे. त्या कल्याणकारी कायदा असला तरी त्या कायद्यामध्ये प्रत्यक्ष आत्ताच्या घडीला कलम 10 प्रमाणे काय द्यायचं आहे. तर पहिली गोष्ट द्यायची, त्या बाईच्या मुलांना 3 वर्ष शिष्यवृत्ती द्यायची, 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्ष 1200 रुपयाची शिष्यवृत्ती द्यायची दरमहा. त्यानंतर त्या बाईचा अपघात ॲक्सिडेंट बेनिफिट द्यायचा. म्हणजे तिचा अपघात बेनिफिट काय होतो, अपघाताचा खर्च, उपचाराचा खर्च आणि रजेचा खर्च तो तिला द्यायचा आहे. तिसरी गोष्ट, तिच्या आजारपणाचा पण खर्च द्यायचा आहे. म्हणजे तिला सर्दी पडसं जर झालं, तिचा डिस्पेन्सरीचा खर्च असेल तो पण मंडळाने द्यायचा आहे. आणि त्या व्यतिरिक्त तिच्या कुटुंबाच्या कौटुंबिक सदस्य तिचे जे आहेत, तिच्यावरती अवलंबून आहेत, त्या कुटुंब सदस्यांना पण आजारपण आणि उपचाराचा खर्च द्यायचा आहे. ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या कायद्याने सांगितल्या कलम 10 प्रमाणे, त्याची पूर्तता आज तागायत केलेली नाही. तर त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की आत्ता 2 टप्प्याचं आहे. एक तर कसं की आपला कायदा हा कल्याणकारी कायदा आहे, तो बदलण्याची एक संधी आपल्या राज्याला मिळाली आहे. कारण सुप्रीम कोर्टच बोलते की कामगार हक्क द्यायचे. आणि दुसरी संधी जी आली आहे ती आत्ता हे होईपर्यंत मधला टप्पा जो आहे, काय 4 महिने 6 महिने जे जातील, त्या टप्प्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष जे कल्याणकारी कायद्याने ज्या काय गोष्टी तरतूद द्यायच्या आहेत, शिष्यवृत्ती, अपघात विमा, आजारपणाचा खर्च आणि कुटुंबाच्या आजारपण आणि उपचाराचा खर्च, तो तातडीने चालू करा. आणि मग व्यापक स्तरावरती आम्ही त्या प्रकारचं एक नवीन बिल आपल्या राज्य शासनासमोर मांडलेलं आहे. ते आम्ही मांडलं खरं 2014 म्हणजे 2022-23 पासून आम्ही ते राईट केलं, मान्य आमदारांकडे पाठवलं आहे. ते राज्याच्या पटलावर ठेवायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याला एक गती आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने येईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे मनपूर्वक आभार. आणि हे खूप महत्त्वाची घटना आहे. आणि 16 जून हा संदेश आम्ही जनतेमध्ये नेणार मानवी शाखेद्वारे की 16 जून ह्या वेळचा 16 जून आमच्यासाठी ह्यासाठी महत्त्वाचं आहे की आमचे कामगार हक्काचा रस्ता सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. आणि एक संदेश दिला आहे की घरकामगार हा कामगार आहे आणि घरकाम हे काम आहे. धन्यवाद. माझे नाव सेलिन सावयव पाटील, मी भाईंदरवरून आहे. मी 9 वर्षापासून काम करते घरकाममध्ये. आणि मी कपडे, जेवण बनवायचं काम, माझे सर्व काही मी चांगलंच करते. म्हणून ते लोक पण मला चांगल्या रीतीने हे करतात. अनुभव म्हणजे गेल्या मला जेवण नसेल तरी चहा पहिला घ्यायला सांगतात. चहा घेतल्यानंतर आम्ही त्यांचे कामाला सुरुवात करतो. असं ते म्हणजे चांगलं असं बोलतात. आणि सुट्टे पण मला भेटतात, पण मला भेटते पण दुसऱ्यांना भेटत नाही. म्हणून त्यांच्यासाठी रडायला पाहिजे, कारण त्यांना सुट्ट्या भेटत नाही. मला तर 4-4 भेटतात. आणि किमान वेतन तर मला भेटतो, पण दुसऱ्यांना पण भेटला पाहिजे. नमस्कार, माझं नाव अन्नपूर्णा गुंडे. मी ठाणे कोपरी येथे राहते. मी ह्या घरकामाच्या क्षेत्रामध्ये गेली 25 वर्षापासून आहे. सुरुवातीला जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस माझी आई वडिलांकडची परिस्थिती पण नाजूक होती. आणि माझे मिस्टर पण हमाली काम करत होते, कांदे बटाट्याच्या गाडीवर मुरुडला जात होते. ते त्यांचा दररोजचा येणं जाणं म्हणजे ट्रेननी प्रवास होता त्यांचा. पण नंतर मग माझे एक दीर होते, फॅमिली जरा मोठी होती, सासू सासरे होते. मग त्यांच्या पगारावर काही आमचं घर भागत नव्हतं. म्हणून मला ह्या घरकामगारामध्ये काम करण्याचं समजा काम करायला जावं लागलं. तर त्यावेळेस माझं नवीन लग्न झालं तेव्हा मी एका ठिकाणी म्हणजे अशी आधी छोटी छोटी कामं केली, पण ते व्यवस्थित होतं. नंतर मी 1-2 मुलांना सांभाळायचं काम धरलं, तर ते 6 वर्ष मी केलं. तर ते मॅडम आणि सर दोघं पण जॉबला जायचे, पण त्यांचा एक 3 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी दिवसभर माझ्या भरोश्यावर सोडून जात होते.
पण त्यांनी मला एकदम फॅमिलीप्रमाणे ठेवलं. त्यांनी मला कधी कामवाली बाई म्हणून समजलं नाही आणि मला कधी असं तुच्छ वागणूक त्यांनी दिली नाही. पण असे दिवस गेले, काही दिवस गेले, त्याच्यानंतर मग ते काम, त्यांची मुले मोठी झाली आणि माझा पण थोडा घराचा म्हणजे वैयक्तिक प्रॉब्लेम झाला, म्हणजे मला स्किनचा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे मग नाविलाजाने मला ते थोडे दिवस काम सोडावं लागलं, कारण माझ्यामुळं त्या लहान मुलावर असर नको व्हायला हे माझं तत्व होतं. मग मी ते काम सोडलं. त्याच्यानंतर मग मी दुसरी कामं पकडली. तर असे वरिष्ठ म्हणजे चांगलेच लोक होते, सुशिक्षित होते, पण आता मी कुकिंगचं काम म्हणजे स्वयंपाकाची कामं करते. आता स्वयंपाकामध्ये हुकून चुकून आपल्या घरातून छोटी मोठी चूक होते. मग आता एक दिवस एका मॅडमच्या घरी मी काम करत असताना समजा संध्याकाळचा स्वयंपाक करून मी घरी गेले आणि मॅडम काही घरी आलेल्या नव्हत्या, जॉबला होत्या त्या आणि त्यांचे साहेब घरीच राहायचे. तर मग मी स्वयंपाक करून गेले, पण आता त्या दिवशी भाजीला नेमकं काय कमी पडलं हे काय मला माहीत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा होळीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी होळीचा सण होता, त्या दिवशी पण मी कामावर आले, सुट्टी नाही घेतली. तर त्या मॅडमने डायरेक्ट मला विचारलं की काय हो मावशी, तुम्ही असं कसं काय भाजी केली? फक्त मी एवढंच म्हणलं, मॅडम कशी केली? तर त्या मला म्हणे तुम्ही मला उलट उत्तर दिलं. मग तुम्ही उलट उत्तर दिलं, मला अशा बायका आवडत नाहीत, असं नाही तसं नाही. मग त्या म्हणे की आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चाल द्यावा. मी म्हणलं नाही मॅडम, आता ठीक आहे म्हणलं, नाही जायला. मी उलट तुम्हाला तर बोलले नाही, पण ठीक आहे, तुम्हाला वाटतं मी तुम्हाला उलट बोलले, मी तुमची माफी मागते आणि स्वयंपाक करते. नाही म्हणे, तुम्ही जर मला स्वयंपाक करून घातला तर ते मला विष खाल्ल्यासारखं लागलं. तुम्ही मला पाणी जरी तुमच्या हातचं मी पिलं तर मी विष पिल्यासारखं म्हणे, असा त्या बोलल्या. आणि मला माझी इच्छा नसताना म्हणजे मला असं वाटत होतं मी त्या दिवशी एक टायमाचा तरी स्वयंपाक कमीत कमी करून जावा, पण त्यांना ते म्हणजे मंजूर नव्हतं. मग त्या म्हणे मला नाही पाहिजे तुमच्या हातचा स्वयंपाक. मग अक्षरशः होळीच्या सणाच्या दिवशी माझ्या डोळ्यातून असं मी घरी गेल्यावर ढसढस रडले. मला असं खूप वाईट वाटलं की सणाच्या दिवशी मला ह्या मॅडमने असं बोलले म्हणून. मग नंतर मग त्यांनी मला कामावून काही काढलं नाही, पण त्यामुळे उद्यापासून काही येऊ नका म्हणलं, ठीक आहे चालतं नाही याला. त्याच्यानंतर मग दुसऱ्या एका ठिकाणी असाच एक दुसरा अनुभव, जेव्हा कोविडचा पिरियड होता तेव्हा माझ्या मिस्टरांना कोविड झालेला होता आणि त्या मॅडमकडे मी काम करत होते. तर त्यांच्याकडे काम करत असताना माझ्या मिस्टरांना पॅरलाइज झाल्यामुळे त्यांचा दवाखाना, त्यांची मॉलिश वगैरे करणं, हे मला माझं मुलांचं बघून, सासू सासऱ्यांचं बघून मला त्यांची पण सेवा करावी लागत होती. मग त्या मॅडमकडे जायला मला उशीर व्हायचा कामाला. मग त्या मला एक दिवस म्हणाल्या, म्हणे अन्नपूर्णा मावशी, तुम्ही म्हणे असं दररोज लेट करायला लागले, मग तुम्हाला जर नवऱ्याची सेवा करायची असेल तर तुम्ही कामं सोडून द्या, कामं कशाला करता? आता असं जर कामं सोडून जर दिले तर माझा उदरनिर्वाह कसा व्हायचा, माझ्या मुलांची शिक्षण कशी व्हायची, माझ्या घरातल्या आता घरातलं माणूस आजारी पडलं तर सेवा मी नाही करणार तर कोण करणार? त्यामुळे मग असे काही आणि आता मी जिथे काम करते ते जिल्हा न्यायाधीश आहेत आणि ते खूप छान आहेत, स्वभाव बी त्यांचं चांगलं आहे. गेले 5 वर्ष झाले मी जिल्हा न्यायाधीशांच्या घरी काम करते. तर त्यांचे म्हणे अगोदरचे जे साहेब होते त्यांच्या 3-3-4-3.5 वर्षाच्या सर्व्हिस असतात. मग ते 3-3.5 वर्षानंतर रिटायर नाही म्हणजे बदली होते त्यांची. पण आता पहिले जे साहेब होते ते पण खूप छान भेटले आणि आताचे जे आहेत ते पण छान हे करतात. भले मला महिन्याच्या सुट्ट्या नाहीत, मला तिथं वेतन नाही. वेतन मी आता म्हणजे माझी गरज सांगितल्यामुळं, पॅरालिसिसचे माझे मिस्टर आहेत सांगितल्यामुळं मला 2,000 पेमेंट देतात ते, परंतु महिन्याच्या सुट्ट्या काही नाही येते ते मला. पण असं जर मला अडचणीला कधी सुट्टी लागली तर ते मला कधी नाही म्हणत नाही, ते सोखुशी सुट्ट्या देतात आणि स्वभाव पण छान आहे, वागणूक पण त्यांची खूप छान आहे. माझं नाव शारदा प्रभाकर वरखे, मी ठाण्याला राहते. माझी तिथेच अष्टविनायक चौकमध्ये काम होते, पण माझ्यासाठी ती लोकं कशी व्यवस्थित होती, मावशी ताई याच्याशिवाय बोलत नव्हती ती लोकं आणि चांगला दर्जा पण देत होती. आणि माझं असं आहे की जिथे आपल्याला कमी पेमेंट मिळतं तिथे जायचंच नाही कामाला. भलं दुसरंही जात असेल त्यालाही सांगायचं की बाबा तिथे 2 पैसे तू वाढवूनच घे तरच तिथे काम कर, असं मी त्यांना सांगायचे. मी भले सोडलं तरी तू जाशील तर तू ते 2 पैसे घेऊनच काम कर, पुढे कमी पैशात काम करायचं नाही, असं मी त्यांना सांगायचे. किती वर्षापासून हे काम करताय ताई? मी 10 वर्षापासून काम करते. 10 वर्षात काही चांगला किंवा वाईट असा अनुभव? नाही, सगळे अनुभव चांगलेच होते. कामवाल्या मावशींनी जर अचानक फोन केला की त्या सुट्टी घेत आहेत तर काय भावना असतात? मग तर आमचा सगळा प्रॉब्लेमच होतो, कारण का एकतर सकाळी लवकर उठून आवरून ऑफिसलाही यायचं असतं आणि त्यात मग ती कामही आम्हाला एक्स्ट्राची करून घ्यावी लागतात. पण तसं त्यांनी करू नये, शक्यतो आदल्या दिवशी सांगितलं
तर ते बरं पडतं. पण काही नाही, वेळप्रसंग काही सांगून येत नाही. कुठली गोष्ट जर अचानक असेल तर ते आपल्याला त्याच्यावर मात करून पुढे जाणं भागच आहे. आणि तुमच्या घरी कामवाल्या मावशी येतात, त्यांचं तुमचं आणि त्यांचं नातं कसं आहे? माझ्याकडे एक जवळजवळ 9 वर्ष झाले वैभवी येते आणि वैभवी अतिशय प्रामाणिक, स्वच्छ आणि शांत अशी बाई आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं सगळ्यांनी मावशांनी अशाच पद्धतीत कामं करावं. सकाळी 7 वाजता ती बरोबर येते म्हणजे येतेच. आणि तिची भांडी, लादी, फरशी अतिशय स्वच्छ आणि सुंदर काम करणारी अशी 9 वर्ष तिने माझ्याकडे काम केलेलं आहे. आणि खूप छान आमचं रिलेशन आहे, म्हणजे अगदी घरच्यासारखं. म्हणजे सगळं बोलणं, शेअर करणं, म्हणजे जवळजवळ आपल्या घरातली एक ती व्यक्तीच आहे असं वाटतं. म्हणजे तिच्या मुलाचा वाढदिवस असेल किंवा माझ्या मुलाचा वाढदिवस असेल तर ती काहीतरी आणणार, मी काहीतरी देणार. म्हणजे हे वेगळं बॉन्डिंग आहे. म्हणजे रोजची व्यक्ती आपल्याला जर भेटली नाही, ती रुखरुख लागते, तशी आमच्या दोघींबद्दल होती आहे. तुमच्याकडे वैभवी मावशी येतात त्याबद्दल तुम्ही सांगताय. मावशींसोबतचा तुमचा एखादा सुखद प्रसंग किंवा दुःखद जो कायमस्वरूपी तुमच्या आठवणीत आहे? हो, मी आत्ता सध्या जस्ट शिफ्ट झाली आहे. म्हणजे मी ठाण्यातच राहते पण दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाली आहे. आणि जेव्हा मी तिला सांगितलं की वैभवी मी आता इथून शिफ्ट होणार आहे, तर ती अक्षरशः माझ्या गळ्यात पडून रडली. की म्हणजे असं वाटलं की आपल्या जवळचं कोणीतरी व्यक्ती एक निघून गेले अशी. तिचे म्हणजे ते तिला दुःख तिच्या कामाचं जाण्याचं नव्हतं, पण ती माझ्यापासून दूर जाणार होती हे दुःख तिला जास्त होतं. बाकी तर रिलेशन आमचं अजूनही आहे. आत्ता मी शिफ्ट झाली आहे, पण वैभवीचं आणि माझं बॉन्डिंग खूप छान होतं आणि खूप छान आहे. आणि प्रत्येक मावशीने तसं समजून जर काम केलं तर खूप बरं होईल असं मला वाटतं. मी अनिता सुनार, मी भाईंदर आणि वसई विरार विभागामध्ये काम करते गेले 15-16 वर्ष झालं. मी माझा बरेचसे केसेस येतात, बरेचसे अनुभव आम्हाला असतात महिलांसोबत काम करताना. पण हल्ली आता एक मागच्या महिन्यामध्ये केस झाली, खूप विचित्र केस बोलू शकतो आपण त्या केसला. 28 वर्षाची मुलगी आणि एका बंगल्यामध्ये, म्हणजे जसं बोलतात ना की गाववाल्यांचे घरं वेगळे असतात, त्यांचा जरा रुबाब असतो गाववाल्यांचा, अशा पद्धतीचं तिथे वागणूक असते. तर त्या घरामध्ये ती काम करत होती आणि त्याच घरातली मुलगी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपल्या आईकडे आली होती आणि ही तिथे घरकामाला होती. आणि त्याच घरात एक सिनियर सिटीजन पुरुष बोलू शकतो आपण त्याला, पण एक 68 किंवा 70 या वयाच्या आसपास होते. मग ते डिलिव्हरीसाठी ते हॉस्पिटलला बाकीची लोकं गेले आणि ही घरकाम करत होती घरी आणि ते जे वयस्कर व्यक्ती होते ते घरामध्ये होते. मग थोडंसं तिला विचित्र वाटलं की त्यांची वागणूक म्हणजे तिच्याप्रती कसं तरी वेगळं तिला वाटत होतं. पण तरी तिने स्वतःला कंट्रोल केलं आणि ती आपलं काम करत राहिली. मग थोड्या वेळाने त्यांनी वेगळंच काहीतरी तिच्याबरोबर म्हणजे एक बॅड टच जसा असतो तसा प्रयत्न केला. मग तिला ते पण जाणवलं की हे काहीतरी वेगळं करतात. मग तिथून ती दुसऱ्या ठिकाणी कामाला गेली, म्हणजे भांडी वगैरे घासण्यासाठी ती दुसरी साईड घेतली बाहेरची. तिथे घासताना मग त्यांनी तिला आले आणि अचानक मागून पकडले. मग तेव्हा ते तिला आवडलं नाही. मग तिने थोडासा आरडाओरडा केला, त्यांना धक्का मारला आणि तिथून ती साईडला झाली आणि मग घरी आली. आल्याच्यानंतर तिथे आमचे जे कार्यकर्ता म्हणजे जसं मी बोलू शकते की ओळखीचे आहेत, लोकल जे लीडर असतात तिथे पॉलिटिकल लीडर्स वगैरे, तर त्यांच्या मदतीने तिने मला पण कॉल केला आणि त्यांना सांगितलं सविस्तर जे झालं ते. पण प्रॉब्लेम असा असतो की तिथे आपण पोलीस कंप्लेंट वगैरे करू शकत नाही, कारण ती कामासाठी गेलेली आणि ते गाववाले म्हणजे थोडंसं वेगळं हे पडतं त्याच्यामध्ये की नाही बाबा इथे पोलीस आले नाही पाहिजेत, मग काय करायचं. मग सगळ्यांनी ठरवलं, मग आता तिला न्याय कसा देणार ना, तिला काम करायचं नव्हतं. मग 10 दिवस तिला काम करून झाले होते या महिन्याचे. मग तिला सांगितलं की ते आल्याच्या नंतर घरी त्यांची फॅमिली आल्याच्या नंतर मग बऱ्याचशा लोकांना त्यांनी जवळच्या जमा केले. घरी 10-12 लोक त्यांच्या आम्ही घेऊन गेलो. त्यानंतर मग जी लोकल लीडर आहे तिथे त्यांनी सांगितलं मला की आपण असं करू शकतो, कारण कंप्लेंट नाही करू शकत, पोलीस पण सांगतील की आता हे खूप सिनियर आहे, त्यांचं काय हे सगळं थोडंसं चाललेलं त्यांचं. मग आम्ही तिला सांगितलं की काहीच करू नको, तुला फक्त न्याय पाहिजे ना, 2 कानाखाली मार आमच्यासमोर, तर तुला बरं वाटेल का. तर ती बोलली की हो. तिने सांगितलं की हां मला शांती वाटेल मी असं केलं तर, कारण सगळे सांगतात का इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही. आणि तिथून जर बाहेर गेलं असं तर तिला बरेचसे कामाचे प्रॉब्लेम झाले असे, ती पण तिला भीती होती की मी आज कंप्लेंट केली तर दुसऱ्या कामावर मला घेतील की नाही. मग तिने 10-12 लोकांच्या समोर 2 त्यांच्या कानाखाली मारले आणि मग तिला तो एक
कुठेतरी समाधान वाटलं की मला न्याय मिळाला याचा. पण हे थोडीशी विचित्र केस होती आमच्यासाठी हँडल करताना पण, की त्यांचा रुबाब वेगळा असतो त्या लोकांचा आणि तिथे काम करताना बरेचसे आम्हाला वेगवेगळे अनुभव येत असतात. बऱ्याचशा केसेस होतात आणि काही केसेस तर उघडकीस पण येत नाही. ही हिंमतवाली होती, हिच्या जोडीला आम्ही होतो म्हणून हिने थोडंसं दाखवलं की मी बोलू शकते, मला कोणी मदत करेल हे तिला विश्वास होता म्हणून ती आमच्यापर्यंत आलेली आणि ती तशी केस सॉल्व्ह झाली आणि मग 10 दिवस तिने भरले होते तर महिन्याभराचा पगार घेऊन तिने आता काम सोडलेलं आहे आणि आम्ही सांगितलं की दुसरी महिला तिथे कामाला गेली नाही पाहिजे जोपर्यंत मालकीण माफी मागत नाही. ती थोडीशी हे करते. खरं तर आपण पाहिलं की यांची अपेक्षा जास्त काहीच नसते. महिन्याच्या 3 ते 4 हक्काच्या सुट्ट्या यांच्या मागत असतात. त्याचबरोबर दिवाळीसाठी त्यांना नाही म्हटलं तरी थोड्याफार प्रमाणात का होईना बोनसची अपेक्षा असते. त्याचबरोबर माणसाने माणसाला माणसाप्रमाणे समजून घ्यावं अशा अक्षरशः छोट्या छोट्या त्यांच्या या अपेक्षा आहेत. त्याचबरोबर काही कायद्याच्या दृष्टीने आहेत, त्यांच्या त्या देखील मागण्या आहेत. त्यांनी आज ते आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि एकंदरच त्यांचा हा आवाज सरकारपर्यंत आपण नवराष्ट्राच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत.